शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या, शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक हात 14 आहे बरं का, हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करीन? तो लगेच म्हणतो काणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य सांगा महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना, आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला होता ना ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं ना, यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे, बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो, त्यानं बरोबर घरं सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्या नाही तो, त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या अवलादीला 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपट करी. वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत ती, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, एला त्या. पोरानं खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही म्हणते. आपले पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट. अहो पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी. करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोशी ती मम्मी. करेक्ट.
आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं.